प्रेमळ भक्तांनो, असेच गुरुमाऊलींचे गोड आणि ज्ञानदायी संदेश जर आपल्यालाही सर्वात आधी मिळवायचे असतील तर आत्ताच आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे आणि आजच्या या संदेशाला एक लाईक जरूर करावे। हा संदेश देवी शक्तीने तुमच्यासमोर आलेला आहे, म्हणून तुम्ही आजच्या या संदेशाला पाहून दुर्लक्षित करू नका। हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये मोठे चमत्कार घडताना तुम्ही पाहाल। म्हणूनच आजचा हा संदेश आपण किमतीचा वेळ देऊन पूर्ण नक्कीच ऐकावा। प्रेमळ मित्रांनो, प्रत्येक सेवेकऱ्याने रोज रात्री झोपताना बाळूमामांना मुजरा करून प्रार्थना करवायची आहे की दिवसभरात काही चुकले असल्यास, खोटे बोलले गेले असल्यास, पायाखाली किडा किंवा मुंगीसारखे जीवाणू मेले असल्यास, काही ज्ञात अज्ञात चुका माझ्या हातून झाल्या असल्यास, हे गुरुमाऊली प्रथम आपण मला क्षमा करावी अशी रोज रात्री प्रार्थना केल्याने हळूहळू आपल्या चुका कमी होत जातात। अशा पद्धतीनेच आपल्याला नक्कीच आयुष्यामध्ये गुरुमाऊलींचे आशीर्वाद प्राप्त होतात। म्हणूनच आपण नक्कीच भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने देखील केली पाहिजे। बाळूमामांच्या मार्गात येण्यासाठी तर पूर्व जन्माची पुण्याई लागते। आपण खरोखरच खूप भाग्यवान आहोत, ते म्हणजे बाळूमामांचा भक्तीचा मार्ग आपल्याला मिळाला आणि आपण प्रत्येकजण मात्र आता धन्य झालो। आयुष्यात कोणी तुम्हाला समजून घेतलं नाही तरीही चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून तुम्ही स्वतःला लाचार मात्र कधीही बनवून घेऊ नका। बस एवढंच तुम्ही प्रथम मात्र समजून घ्या। फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायमच होत राहते, एवढं मात्र नक्कीच खरे। भगवंत म्हणतात, आज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार नक्कीच। हा संदेश तू अजिबात टाळू नको। बाकी भगवंत काहीतरी आपल्याला देईल या आशेने आपण मंदिरात कधीच जायचे नसते, पण त्याग देवाने आपल्याला भरपूर काही दिली आहे, यासाठी मात्र आपण मंदिरामध्ये नक्कीच जावे। कधी कोणाच्या शोधात तुम्ही निघू नका, कारण लोक मात्र नक्कीच हरवत नाहीत, ती मात्र बदलतात। बस एवढंच आपण समजलं पाहिजे। आणि ताकद, सत्ता, तारुण्य सर्वांना एक्सपायरी डेट भगवंतांनी ठेवलेली आहे, त्यामुळे नेहमी तुम्ही विनम्र राहा। कोणतेही पदवी असली तरीही तुम्ही विनम्र राहा। कोणत्याच गोष्टीचा तुम्ही मात्र कधीही गर्व करू नका। आणि वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य जर असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला भगवंत मात्र नक्कीच मदत करीत असतो, एवढं मात्र नक्कीच खरे। बाकी हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणी कधी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी काही संपत नाही, एवढं मात्र आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे। बाळूमामांवर विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक उत्तम गोष्टी नक्कीच प्राप्त करू शकता। आणि प्रेमळ मित्रांनो, आपल्या अर्थात दुःख मोजकेच लोकांकडे आपण आपले दुःख व्यक्त करावे, कारण काही लोकांना तुमची पर्वा नसते, तर काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात त्याचाच आनंद जास्तीत जास्त प्रमाणात होत असतो। संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात। म्हणूनच प्रत्येक संकटांचा सामना आपण मात्र नक्कीच योग्य पद्धतीने केलं पाहिजे। जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा तुम्ही घाबरणे नक्कीच सोडून देतात। आम्ही तुम्हास काय द्यावे, तुम्ही आम्हास कायम तुमच्या तृणात राहू द्या माऊली, असेच आशीर्वाद मागतो सेवेकरी आम्ही। कार्याचा ध्यास घेऊन द्या, अशी शक्ती तुम्ही प्रथम मात्र आम्हाला द्या। प्रथम तुम्ही मात्र नक्कीच लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला अर्थात यास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट मात्र फेडावा नक्कीच लागतो। माझे गुरु सांगतात, तुला विश्वास हे ना, तू कोणाच्या वाईट केलं नाही तर तू काळजी करू नकोस, तुझे देखील वाईट नक्कीच कधी काही होणार नाही। हा थोडा वेळ लागेल, थोडी संकटे येतील, पण दिवस मात्र प्रत्येकांचे बदलत असतात। बस एवढंच तू मात्र प्रथम स्मरणामध्ये ठेवावे। जर माझं नाव तुझ्या ओठाशी आहे
तर घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात, फक्त बाळूमामाच आहेत जे आयुष्यभर सावलीसारखे आपल्यासोबत नक्कीच असतात. धोका हा मंदिरातल्या प्रसादांसारखा असतो, थोडं का होईना पण प्रत्येकाच्या वाटीला येतच असतो. आणि धोका हा काही तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने माणसं ओळखायला आणि माणसं वाचण्यासाठी तुम्हाला नक्कीच येत असतो, अर्थात अनुभवासाठी येत असतो हे देखील म्हणता येईल. थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून, आता मात्र फक्त तुम्ही स्वतःचा विचार करा. परंतु स्वतःचा विचार करण्याच्या नादात इतरांचं काही देखील तुम्ही वाईट करू नका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजलं पाहिजे. बाळूमामांवर प्रथम आपण प्रत्येकाने विश्वास ठेवावा, कारण कधी कधी ते सुद्धा आपल्याला भेटतं ज्याची आपण कधीच अपेक्षा सुद्धा केलेली नसते. हे गुरुमाऊली, तुमच्याशिवाय माझं जीवन हे अधुरं आहे. तुमच्याशिवाय या जगामध्ये आम्हाला तारणारं तरी कोण आहे? तुम्हीच माझे गुरु आहात आणि तुम्हीच नक्कीच माया ही नक्कीच तुम्ही आहात. नक्कीच गुरुमाऊली प्रचंड जास्त तुमचा आशीर्वाद आम्हा प्रत्येक सेवेकऱ्यांवर होऊ द्या. बस एवढीच एक मौल्यवान प्रार्थना आम्ही मात्र तुमच्या चरणी करतो. बाकी जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी हा मात्र आपल्याला नेहमी चांगला नक्कीच वाटत असतो. समजून घ्या, ते म्हणजे आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग, अपेक्षा यांचे समीकरण आहे. कालचा दिवस हा तुमचा अनुभव होता, आजचा दिवस हा प्रयोग असतो, उद्याचा दिवस ही मात्र तुमची एक मोठी अपेक्षा असते. म्हणूनच आपण प्रत्येक क्षणी अनुभवाद्वारे योग्य आयुष्य जगलं पाहिजे. माणसं वाचता आली की आयुष्यातले सगळे प्रश्न तिथल्या तिथे मात्र नक्कीच सुटू लागतात. आणि प्रेमळ मित्रांनो, कुठेतरी केलेल्या कर्माची इथे प्रत्येकाला सध्या मात्र भीती आहे. म्हणूनच गंगेवर एवढी गर्दी असते. पाप विचारात असतं, शरीरात नाही. आणि गंगा शरीर धुते, विचार नाही. जर तुम्हाला तुमचे विचार धुवायचे असतील तर प्रथम मात्र तुम्ही योग्य पद्धतीने कर्म उत्तम करा. गेलेला दिवस तुमचा नाही, तो परत मिळवणे तुमच्या हातातही नाही. पण आजचा दिवस तुमचाच आहे, तो जिंकणे आणि गमावणे हे मात्र तुमच्याच नक्की हातामध्ये आहे. बाकी गरजेपेक्षा जास्त गोष्टीची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे कधी देखील लुटता येत नसतो. विश्वास जर तुम्ही स्वतःवर ठेवलात तर ती ताकद बनते, आणि तोच विश्वास तुम्ही दुसऱ्यांवर ठेवला तर ती मग मात्र तुमची कमजोरी बनते. म्हणूनच प्रथम आपण स्वतःवरती विश्वास मात्र नक्कीच ठेवावं. तुमच्याजवळ काय नाही हे पाहण्या अगोदर तुमच्याजवळ काय आहे हे तुम्ही अगोदर नक्कीच पाहावं. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, साधेपणा हे सगळ्यांपेक्षा चांगलं सौंदर्य आहे. श्रम ही चांगली शक्ती आहे. विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे. आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नक्कीच नातं आहे. एवढं मात्र नक्कीच, शरीराला आनंद देणाऱ्या वस्तू वाटल्या तर त्या संपतात, पण मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी वाटल्या तर त्या मग मात्र नक्कीच वाढत जातात. हे देखील आपण योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये काहीही झालं तरीही आपण मात्र कधीच दुःखी होऊ नये. कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती कायम दुःखी राहून हे आयुष्य जगतो तो मात्र कधीच आयुष्यात आनंदी राहू शकणार नाही. हे मात्र नक्कीच. फुलांच्या पाकल्या वेचून घे, भिजलेले अर्थात आसवे तू झोलून घे. सुख दुःख झोलीत साठवून घे, आता उधळ हे सारे आकाशे. नक्कीच आयुष्यामध्ये भरभरून तू आता मात्र जगून घे. आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी मारणाऱ्या गरुडाला ही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली मात्र यावं लागतं. पण त्याचं खाली येणं म्हणजे त्याची हार नसते, पुन्हा एका उंच भरारीची तयारी नक्कीच असते. त्याच पद्धतीने आयुष्यामध्ये जर तुम्ही थकलेले असाल, तुम्हाला कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल, तर तुम्ही मग थोडी विश्रांती घ्या. परंतु कधीही तुम्ही थांबू नका. सदैव अर्थात थोडे थोडे पावले का होना आपण मात्र चालत राहिलं पाहिजे, तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो.
आरामात जीवन जर तुम्हाला जगायचे असेल तर प्रथम तुम्ही ऐकून घ्या, पाहून घ्या. वेळ तर बडबड तुम्ही मात्र नक्कीच करू नका. नकारात्मक विचार तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात, पण सकारात्मक विचार तुमचं मात्र नक्कीच जीवन बदलू शकतात. बाकी निगेटिव्ह लोकांपासून आपण मात्र नेहमी दूर राहावे, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी मात्र दिसतच असतात. म्हणूनच जेवढं जास्त तुम्ही निगेटिव्ह राहाल तेवढं तुमचं आयुष्य अजून जास्त दुःखी होईल. बाकी नाती तर चांगली झाडा अर्थात चांगली नाती झाडासारखी असतात. सुरुवातीला त्यांची काळजी घ्यावी लागते, पण एकदा ती अर्थात बहरली की आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत ती मात्र आपल्याला नक्कीच सावली देत असतात. कुणीतरी पुढे गेला म्हणून दोष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार प्रथम तुम्ही करा आणि आयुष्यामध्ये सदैव मात्र नक्कीच तुम्ही चालत राहा. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये बरं झालं, आनंद हा फुकट मिळतो, नाहीतर श्रीमंतांनी गरिबांकडून तोही हिरावून मात्र नक्कीच घेतला असता. एवढं मात्र आयुष्यामधले सर्वात मोठे सत्य आहे. बाकी मित्रांनो, एखाद्या गोष्टीविषयीच्या भीतीने आपल्या आत्मविश्वासाला तडा कधीही पोहोचवता कामा नये. परिस्थिती नावाची शाळा आयुष्यात सगळं काही मनुष्याला मात्र नक्कीच शिकवते, अगदी जगाला सुद्धा शिकवत असते. एवढं मात्र नक्कीच. एकटेपणा आणि एकांत यामध्ये तर भरपूर फरक आहे. एकटेपणा कंटाळवाणा असतो, तर एकांतात तुम्ही तुमच्या कर्मांचे आणि तुमच्या विचारांचे निरीक्षण आणि परीक्षण योग्य पद्धतीने करू शकतात. तोंडाने माफ माणूस सहज करतोही, पण हृदयातून माफ करायला वय संपते. तरी देखील कधी मात्र कुणाला जमत नसतं. जीवनात आनंदाचा सूर्योदय पाहायचा असेल तर अंधाऱ्या रात्रीत प्रयत्नांची मालिका तुम्हाला संपवावी लागेल, मग सूर्योदय तुम्हाला दिसेल. मनामध्ये आनंद जपाल तर नक्की जीवनातला प्रत्येक क्षण उत्सवासारखा तुम्ही मात्र साजरा कराल. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे चंदनापेक्षा वंदन जास्त शीतल आहे आणि योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगलं आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगले हे देखील महत्त्वाचं आहे. बस एवढंच समजून घ्यायचं. स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्याच्या चुका दाखवून व्यक्तिमत्व कधीच सिद्ध होत नसते. म्हणूनच एखादी चूक तुमच्याकडून झालेली असेल तर ती चूक मात्र तुम्ही स्वीकारायला शिका, आणि जे चहूकडून भरून येतं ते मात्र नक्कीच आभाळ, आणि जे निर्भय होते ते आकाश. जो अंधारात दिसतो तो उजेड, आणि जो अंधाराला पळवितो तो म्हणजे नक्कीच प्रकाश. मनाच्या तावदांवर आठवणींची टकटक वाढायला लागली की आपण मात्र समजायचं काही जुन्या जखमा आता मात्र पुन्हा नक्कीच ओल्या होत आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र आपण प्रत्येकाने समजून घ्यायची असते, ते म्हणजे जीवनामध्ये कधी काय घडेल हे मात्र सांगता येणार नाही. परंतु तुम्हाला एकच गोष्ट सदैव स्मरणात ठेवायची आहे. जर तुम्हाला आनंदी राहून जीवन जगायचं असेल तर प्रथम मात्र तुम्हाला तुमच्या मनाला सकारात्मक ठेवावं लागेल. चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या मात्र आपल्याला नक्कीच घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य ते निर्णय हे मात्र आपण प्रत्येकाला घ्यावे लागतात. पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच, तरच ती नाती टिकत असतात, अन्यथा ती तुटतात. एक मुलापासून तर एक म्हणजे नक्कीच मनापासून. बाकी चांगले मित्र, चांगला परिवार आणि सुंदर विचार ज्याच्याकडे आहेत त्याला जगातील कोणतीच शक्ती कधी देखील हरवू मात्र शकणार नाही. हे देखील तितकंच खरे. आयुष्यामध्ये काहीही होऊ द्या, जळणाऱ्या निखाऱ्याचं तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असतं. अर्थात बसणाऱ्यानं शेकोटीपासून किती अंतरावर बसायचं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून नसतात. उभं हवी की चटके हवेत हे ज्याचं त्यानं योग्य पद्धतीने मात्र ठरवायचं असतं. फार सोपं वाक्य आहे. आपल्या मनाशी सारखं बोलत राहा. तुम्ही कोणतीही ध्येय योग्य पद्धतीने गाठू शकतात. जर तुम्ही लोकांचे ऐकून आयुष्य जगलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा मात्र भरपूर जास्त दुःखाचा सामना करावा लागेल. आणि जर तुम्ही स्वतःच्या बुद्धीनुसार
स्वतःच्या अनुभवानुसार हे आयुष्य जगलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा भविष्य चमकणारा असेल. संयम राखणे हा तर आयुष्यातला फार मोठा गुण आहे, कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना क्षणामध्ये नाहीसा करतो. शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो. शरीर थकलं की शांत झोप लागते आणि आपले मन थकले की झोप मात्र उडत असते. हे मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, जीवनात नक्कीच या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही तुम्हाला साध्य होऊ शकते. तुम्ही मेहनत कराल तर तुम्हाला मग धन मिळेल. संयम ठेवला तर तुमचे मग काम होते. गोड बोललात तर मग मात्र तुमचे ओळख होते. तुम्ही प्रत्येकाचा आदर केला तर तुमचे तिथे नाव होते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर तुमची स्वतःची सावली कधीच निर्माण होणार नाही. जर तुम्हाला स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतः उन्हामध्ये मात्र उभे नक्कीच राहावं लागेल. कधी कधी मजबूत हातांनी पकडलेली बोटे सुद्धा सुटत असतात, कारण ना ती ताकदीने नाही तर मनाने मात्र निभवावी लागतात. एवढंच खरे. समजून घ्या, आज नक्कीच सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मूल्यवान होतो असं नाही. तेवढ्याच कॅरेटची शुद्धता त्याच्या वागण्यात आणि विचारांमध्ये नक्कीच असायला हवी. एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतात, गुंता झाले की हळूहळू संयमाने ते आपण सोडवावा. मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा. संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही एका क्षणामध्ये तुटून जातो. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने संयम मात्र ठेवायला हवा. आणि जर तुम्ही योग्य पद्धतीने असे नक्कीच संयम ठेवू शकत असाल आणि तुम्ही संयम ठेवत असाल तर नक्कीच तुमचे आयुष्य आनंदी होईल. यश मिळवण्यासाठी त्याग महत्त्वाचा आहे. जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश मग नक्की तुमचेच आहे. मित्रांनो, भगवंत म्हणतात, प्रकृती तुमच्यासमोर अशा समस्या निर्माण करते ज्यांचा सामना करण्यास तुम्ही समर्थ आहात. म्हणूनच जी सध्या अडचण तुम्हाला आलेली आहे त्या अडचणींचा सामना तुम्ही योग्य पद्धतीने करू शकतात. म्हणूनच जास्त काळजी आणि नक्कीच चिंता करण्यापेक्षा आता मात्र आपण प्रत्येकाने भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे लक्ष द्यावे. कारण जे आनंद भगवंतांच्या भक्तीमध्ये आहे तो आनंद मात्र नक्कीच कोठेही नाही. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून घ्यायचं. खूप काही अपेक्षा करावी आणि अर्थात सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे आपल्याला सुख देऊन जाते त्याला मात्र तोड कधीच नसते. कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुलूक जास्त आपल्याला मात्र सुख देऊन जाते. म्हणूनच प्रथम मात्र आपण प्रत्येकाने समजून घ्यावे, आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही आपण मात्र आनंदी राहावे. कारण प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने हे आयुष्य जगायचं असेल तर प्रथम तुम्हाला स्वतःवरती विश्वास मात्र नक्कीच ठेवावा लागेल. बस एवढ्याच गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. समाधान ही तर अंतःकरणाची सर्वात सुंदर संपत्ती नक्कीच आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात नक्कीच सर्वात मोठा आणि सुखी मनुष्य आपण मात्र समजावा. बाकी प्रेमळ मित्रांनो, मनातल्या वेदना जर तुम्हाला दूर करवायच्या असतील तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. कारण काही देखील झाले तरी मनुष्याने स्वतःवरती विश्वास ठेवावा. कारण काही तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम जर तुम्हाला घडवायचे असेल, अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम गोष्टी जर घडवायच्या असतील आणि करायच्या असतील तर प्रथम मात्र नक्कीच तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. निर्गुणाचा संग धरीला जो आवडी त्याने केले दशोधडी आपणी, अर्थात आपणी यासे. जेवढे जास्त तुम्ही गुरुमाऊलींचे जप कराल तेवढे हे गुरुमाऊली तुम्हाला जपतील. म्हणूनच आता जर तुम्ही जास्त चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र आता तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी पूर्णत्व सोडून द्यावी आणि भगवंतांवरती आपण प्रत्येकाने
विश्वास मात्र नक्कीच ठेवावा. प्रेमळ मित्रांनो, जेवढं काही तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त जर तुम्हाला मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला मात्र प्रथम भरपूर जास्त कष्ट घ्यावे लागतील. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती मात्र कधीच नसते, एवढं मात्र नक्कीच. मी पासून आम्हीपर्यंतच्या जाणीवांचा परिध विस्तारात अर्थात जाणारी कविता म्हणजेच संतांचे वाङ्मय आपण मात्र समजावे. यशस्वी लोक हे आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले मात्र निर्णय नक्कीच बदलत असतात. जीवनाचा प्रवास सोपा नसतो, कधी लक्षपूर्वक तर कधी दुर्लक्ष करूनच तो आपण प्रत्येकाशी पूर्ण करावा लागतो. ते जीवनच काय ज्यामध्ये संकटे नाहीत, ती संकटेच काय ज्याच्यासमोर माणूस नाही, आणि तो माणूसच काय ज्याच्यामध्ये सहनशक्ती नाही. प्रथम आपण समजून घ्यावे, जर तुम्ही सहनशक्ती ठेवून आयुष्यामध्ये प्रयत्न कराल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात पुढे जाल. म्हणूनच प्रथम मात्र आपण प्रत्येकाने सहनशक्ती नक्कीच ठेवावी लागते. काही माणसे लाखात एक असतात आणि काहीकडे लाख असले तरी ते मात्र कधी नक्कीच माणसामध्ये नसतात. हे एक मोठे सत्य आहे. बाकी क्षणभर टोचणारी सुई सगळ्यांच्या लक्षात राहते, पण आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा कोणालाच कधी ते दिसत नाही. वाद फक्त माझंच योग्य आहे हे सांगण्यासाठी असतो, संवाद काय योग्य आहे हे मात्र प्रथम शोधण्यासाठी असतो. नक्कीच प्रेमळ मित्रांनो, आयुष्याच्या शर्यतीत एवढंच शिकायचं, काही आपलं नाही आणि काही ते आपले राहणार नाही. जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र प्रथम तुम्ही ती तुमची चिंता आणि काळजी करणं सोडून द्यावे. कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती नेहमी चिंता आणि काळजी करतो तो मात्र आयुष्यामध्ये दुःखामध्ये जातो, आणि जो व्यक्ती भगवंतांचे चिंतन करीत असतो त्याचे मात्र आयुष्य पूर्णत्व आनंदमय नक्कीच होऊन जाते. म्हणूनच जर अजूनही तुम्ही चिंता करीत असाल तर खरोखरच तुम्ही मात्र तुमची ती चिंता आता मात्र सोडून दिली पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून राहत नसते, पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहते. गरिबांच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यास पात्र कधी आपल्याला मात्र नक्कीच होता येत नसते. आणि प्रेमळ मित्रांनो, शांतता आणि हास्य ही तर दोन सामर्थ्यवान साधने आहेत. हसणं हे बऱ्याच नक्की समस्यांचं निराकरण करण्याचा मार्ग आहे, आणि शांतता बऱ्याच समस्या टाळण्याचा एकमेव मात्र मार्ग आहे, हे समजून घ्यावे. माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची मात्र जागा बनत असते. पांढऱ्या शुभ्र अर्थात कपड्यातील बेईमानीपेक्षा कष्टाने मिळलेल्या अर्थात मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग हा मात्र जास्त रुबाबदार नक्कीच दिसत असतो. एवढं मात्र नक्कीच खरे, भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच आपल्याला मात्र लावता येत नसतो. अर्थात त्या ज्यांच्या असतात ना त्यांनाच त्या मात्र योग्य पद्धतीने कळत असतात. सिंह म्हणून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच आपण मिळवावे लागते, कारण या जगात नुसत्या डरकालीला महत्व मात्र नक्कीच नाही. परिस्थिती तर एक कारण आहे, खरं तर तुमची स्वप्नच तुमचं आयुष्य घडवीत असतात, एवढं मात्र नक्कीच. मागे आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करण्याची हिंमत मात्र आपण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. बस एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आनंद जर प्राप्त करायचा असेल तर आनंद तुम्ही द्यायला शिका. दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि नक्की सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकून भविष्य उत्तम घडवीत असतात. डोळ्यातून बाहेर डोकवावे इतके सुखी मोठे नसते, पापणीच्या आडोशाला लपावे इतके दुःखही आपले मात्र कधीही छोटे नसते. जिथे आपल्याला ठेच लागते तिथूनच सवय लागतो सांभाळून चालायची.
मग ते पायाला असो किंवा आपल्या मनाला असो. प्रेमळ मित्रांनो, गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण हे प्रथम मात्र महत्त्वाचे आहे. माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार. कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात. सदैव उत्तम कार्यासाठी ते मात्र आपल्याला प्रेरित करीत असतात. समजून घ्या, आयुष्यामध्ये प्रत्येक झाडाच्या फुलांचा रंग वेगळा असतो. प्रत्येक फुलाचा गंधही वेगळाच असतो. त्यातून साकारणाऱ्या फळाची चव देखील वेगळीच असते. पण प्रत्येक झाडाच्या पानांचा रंग मात्र हिरवाच असतो. माणसांचं क्षेत्र कोणतेही असो, पण त्याचं नातं हे पानांच्या रंगाप्रमाणेच नक्कीच असतं. बस हे समजून घ्या. वेळ द्या, कारण प्रत्यक्ष ते शक्तीचे उगमस्थान आहे. म्हणूनच विचार करण्यासाठी आपण प्रत्येकाने वेळ मात्र द्यायला पाहिजे. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो, त्याचे तर नाव अहंकार आहे. आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो, त्याचे नाव मात्र संस्कार आहेत. हे देखील तितकंच खरे. आयुष्याच्या शर्यतीमध्ये जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत नक्कीच देतील. म्हणून आता जरी तुम्ही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुम्हाला ती तुमची चिंता आणि काळजी सोडावं लागेल आणि भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने तुम्हाला मात्र नक्कीच करावं लागेल. प्रेमळ मित्रांनो, जगून झालेलं आयुष्य परत कधी जगता येत नसते. काही चुकलं म्हणून कोणाकडे टाइम प्लीज देखील आपल्याला मात्र मागता येत नसते. माणसाचे आयुष्य डोंगराच्या अर्थात खेळासारखं आहे. नक्कीच डोंबाराच्या खेळासारखं आहे. फक्त पायाखालची दोरी आणि हातातील काठी कोणालाच कधी ती दिसत नसते, एवढंच खरे. बाकी समजून घ्या, आयुष्याच्या प्रवासात काहीही झाले तरी तुम्ही मात्र तुमची मनस्थिती कधीही नक्कीच ढवळू देऊ नका. कारण जशी त्याची मनस्थिती असते तसेच त्याचे आयुष्य असते. अर्थात आयुष्यामध्ये परिस्थिती कितीही उत्तम असली तरीही आपल्याला मात्र नक्कीच आयुष्याचा आनंद घेण्यासाठी परिस्थिती मात्र योग्य अर्थात मनस्थिती योग्य ठेवावं लागेल. मातीत ज्यांचे जन्म मिळले त्यांना थोडे उचलून मात्र आपण प्रत्येकाने घ्यावे. अनुभवाच्या सावळीत बाळपण गेलं की दुनियादारीचा अनुभव येण्याआधी शहाणपण मात्र नक्कीच येतं. घर बांधताना जसा पाया भक्कम करावा लागतो, तसंच स्वप्नांचं घर बांधताना ज्ञानाचा पाया आपण प्रत्येकाला भक्कम मात्र करावा लागत असतो. मित्रांनो, प्रथम समजून घ्या, ते म्हणजे कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं मात्र कधी थांबत नसते आणि कोणी असेल कोणाचं म्हणून मरण देखील कधी आपले मात्र लांबत नसते. आनंदी राहण्याचा अर्थ असा नाही की सर्व काही चांगलं आहे. याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या दुःखांपेक्षा उंच होऊन मात्र जगणं नक्कीच शिकलात. बस एवढंच आपण समजून घ्यावे. आयुष्यात झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा मात्र साफ करत असतो. तोच झाडू जेव्हा विखुरला जातो ना, तेव्हा तो स्वतः कचरा होऊन जातो. त्यामुळे एकत्र राहायला तुम्ही महत्त्व द्या. ज्या दिवशी तुम्ही विखुरलेले जाल त्या दिवशी तुम्ही मात्र नक्कीच पूर्णत्व कचरा होऊन जाल. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र नक्कीच तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काहीही देखील झाले तरीही तुम्ही मात्र कधीही चिंता करू नका. कारण आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत नक्कीच देणार. फक्त तुम्ही भगवंतांवरती विश्वास मात्र योग्य पद्धतीने ठेवायला शिका. सांभाळून चला, कारण कौतुकाच्या फुलाखाली मतलबाची नदी नक्कीच वाहत असते. बाकी दुसऱ्यांचं मन दुखावून मिळालेलं सुख कधीच आयुष्य सुंदर मात्र आपलं बनवू शकत नाही. एकांतात राहावे. एकांत नक्कीच आपल्याला आनंद देतो. येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा तुम्ही एवढा विचार करा की संकटांनाही येण्याआधी नक्कीच विचार मात्र करावा नक्कीच लागेल. बस एवढंच समजायचं. अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं. चंद्राचं शीतल चांदण जसं हवं असं वाटतं, तसं सूर्याचे तप्त ऊन हे
सोसण्याची आपली तयारी मात्र असायला पाहिजे. आत्मविश्वासाने मारलेली उडी नेहमीच आपल्याला यश देते, मग ती पाण्यात असो किंवा आपल्या आयुष्यामध्ये असो. मित्रांनो, सत्याची महानता फार मोठी आहे. सत्य बोलणारा मनाने शांत असतो. सत्याचे परिणाम कसेही झालीत तरी त्याला तोंड देतो, कारण त्याला माहिती असते विजय हा प्रथम मात्र सत्याचा होतो. अर्थात तुमच्या खास जवळची माणसे तुमच्या जर नक्कीच तुमच्यापासून दूर निघून जायला लागले तर समजा त्यांची आता मात्र गरज नक्कीच भागलेली आहे. म्हणूनच कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवनाची ओढाताण म्हणजेच आपले खरे आयुष्य आहे. एवढं मात्र नक्कीच खरे, कधी कोणाचा काळ असतो, कधी कोणाची वेळ असते. आज उडणारा पाळा पाचोला, कधी काळची हिरवळ नक्कीच असते. सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे, पण सज्जन म्हणून मरणे ही तर तुमच्या आयुष्यभराची खरी कमाई आहे. एवढं तुम्ही समजून घ्या. बाकी आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत तुम्ही मात्र प्रथम आनंदी राहा आणि आनंदी व्हा. असे काही लोक आहेत ज्यांच्याजवळ काही नसून देखील ते नेहमी हसू शकतात आणि ते नेहमी हसत राहतात आणि नेहमी ते भगवंतांचे नामस्मरण करीत असतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती पूर्णतः विश्वास ठेवायला शिका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचे आहेत. नक्कीच नेहमी चांगला विचार करणारे नेहमी उत्तम आयुष्य जगत असतात. म्हणूनच तुम्ही चांगला विचार करा, स्वतःबद्दलही आणि दुसऱ्यांबद्दलही. एवढंच आपण समजलं पाहिजे. बाकी जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने तर हा घेतलाच पाहिजे. लोकांच्या आनंदासाठी तर वागायलाही सरकशीत मात्र नाचावे लागते. बस यावरूनच आपल्याला योग्य त्या गोष्टी मात्र नक्की समजून घेतल्या पाहिजेत. आणि प्रेमळ मित्रांनो, काही झाले तरी तुम्ही कधीही चिंता करू नका, कारण आयुष्यामध्ये जेवढं जास्त तुम्ही चिंता कराल तेवढं मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त प्रमाणामध्ये दुःखी नक्की जाल. आत्मविश्वास, इच्छाशक्ती व दृढ विश्वास हा त्रिवेणी संगमाने जीवनाचा झरा जलद मात्र नक्कीच वाहत असतो. समजून घ्या, तुलना करून कोणी छोटा किंवा मोठा ठरत नाही. स्वतःच्या मनातच छोटेपणा किंवा मोठेपणा स्वतःचं मनच प्रथम ठरवत असते. ऑक्सिजन असो की माणसाचे विचार एकदा पातळी खाली आली की धोका मात्र वाढत जातो. आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्यामुळे आईवडिलांच्या चेहऱ्यावर हसणारा आनंद आणि समाधान म्हणजेच तुमचे सर्वात मोठे यश आहे. प्रथम आपण मात्र समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे काही देखील झाले तरी देखील आपण मात्र प्रथम आनंदी राहावे. कारण प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. बस एवढंच आपण समजून घ्यायचं असतं. जगात पैशासाठी जितक्या लबाड्या केल्या जातात त्यापेक्षा जास्त लबाड्या अर्थात कीर्तीसाठी व नेतृत्वासाठी केल्या जातात. माणूस स्वतःच्या नजरेत प्रथम मात्र चांगला झाला पाहिजे. लोकांचं काय ते नक्कीच, लोक तर देवात पण प्रथम चुका काढत असतात. म्हणूनच प्रथम तुम्ही मात्र स्वतःच्या नजरेमध्ये उत्तम नक्कीच व्हायला शिका. आनंदातून उमललेले अर्थात उमलेले हास्य सुंदरच असतं, परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरे जाताना आणि झगडताना नकळत खुललेलं स्मित म्हणजे केवळ अप्रतिम नक्कीच सौंदर्य आहे. प्रथम समजून घ्यावे, आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी जर नक्कीच तुमची मनस्थिती असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुमच्यासोबत कुठलीच गोष्ट वाईट होणार नाही. तुमच्या कर्मामुळे जर एखाद्याचं भलं होत असेल तर कर्म एखाद्या वरदानापेक्षा ते मात्र तुमचं कमी नाही. एवढं मात्र समजून घ्या. मित्रांनो, मानवाचा दानव होणे ही त्याची हार आहे. मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आहे आणि मानवाचा माणूस होणे हे मात्र प्रथम त्याचे यश आहे. म्हणूनच काहीही झाले तरी आपण कधी चिंता करू नये, कारण जो व्यक्ती कायम चिंता करीतो त्याचे आयुष्य मात्र दुःखामध्ये जाते आणि जो व्यक्ती नेहमी भगवंतांचे चिंतन करीत असतो ना त्याचे मात्र आयुष्य नेहमी आनंदमय नक्कीच होऊन जाते. म्हणून
आपण प्रत्येकाने आता मात्र भगवंतांचे चिंतन नक्कीच करावे. बस एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, बदल घडवल्याशिवाय प्रगती कधी तुमची होणार नाही. आणि ज्यांना स्वतःचं मन बदलता येत नाही ते मात्र कधी प्रगती करू शकणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतात, जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून पूर्ण रोपाला कधी तुम्ही तुडवू नका. सगळं मनासारखं होतं असं काही नाही, पण मनासारखं जेव्हा तुमच्या झालेलं होतं ते मात्र तुम्ही कधी विसरू नका. सुटतो काही जणांचा हात न कळत, पण धरलेले हात ते मात्र तुम्ही कधी देखील सोडू नका. बस तेवढंच मनुष्याने आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायचे. शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की ते जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज मात्र नक्कीच होत असते. बाकी इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील, इतक्याही दूर जाऊ नका की वाट तुम्हाला पाहावी लागेल. अर्थात आशा ठेवा नात्यात इतकी की आशा मात्र संपली तरी नातं मात्र कायम नक्कीच तसंच राहिलं पाहिजे. बस एवढंच आपण समजून घ्यायचं. नशिबाला एक सवय असते, ते नेहमी त्याला साथ देते जो त्याच्यावर कधीच अवलंबून नसतो. प्रथम समजून घ्यावे, आपण आपले भविष्य बदलू शकत नाही, परंतु आपल्या सवयी बदलू शकता. आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य देखील बदलून टाकतील. म्हणूनच आपण आपल्या सवयी उत्तम मात्र ठेवले पाहिजेत. बस एवढंच आपल्याला समजायचं आहे. जर तुम्हाला खरंच आनंद अनुभवायचा असेल तर तुमच्या दुःखाशी प्रथम मात्र तुम्ही नक्कीच योग्य पद्धतीने खेळायला शिका. भगवंत म्हणतात, काळजी करणं सोड, चिंताही करणं सोडून दे. कारण आयुष्याच्या प्रवासात जे जे घडत असतं ते प्रत्येक गोष्टी उत्तमासाठीच घडत असतात. म्हणून जर तुम्ही नेहमी चिंता करत असाल तर मग ती चिंता तुम्ही आता मात्र सोडून द्या. बस जेवढं आपण गमावलेले आहोत त्यापेक्षा जास्त आपल्याला भगवंत नक्कीच देणार. म्हणून आता आपण चिंता करणं सोडून दिलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, जो माणूस 10 मिनिटे धीर धरू शकत नाही तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ मात्र शकत नाही. एवढंच खरे. समोरच्या व्यक्तीची कमजोरी पाहून कधी स्वतःची ताकद आपण मात्र नक्कीच वापरू नये. भगवंत म्हणतात, आयुष्यात जी व्यक्ती समजावते आणि समजून सुद्धा घेत नसते, अर्थात घेत असते, तीच व्यक्ती हक्काची आणि तुमच्या प्रथम जवळची असते. बाकी वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे. म्हणूनच चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता तुम्ही करू नका. दोन्ही देखील बदलणारं असतं. नेहमी आपण काळजी कधी देखील मात्र करायची नसते. मूर्खांकडून प्रशंसा ऐकण्यापेक्षा हुशार माणसांची ओरड ऐकणे मात्र प्रथम चांगले आहे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. काही देखील झालं तरीही आयुष्यामध्ये आपण नक्कीच कधी चिंता करू नये. कारण जो व्यक्ती कायम चिंता करीतो तो मात्र आयुष्यामध्ये दुःखी राहतो. म्हणून परिस्थिती बदलत जाईल. आपण मात्र प्रथम स्वतःवरती खरोखरच विश्वास ठेवलं पाहिजे. बाकी कदर करायला शिका. कारण ना तुमचं हे आयुष्य परत येतं ना या आयुष्यातील परत तुमच्याकडे माणसं येतात. एवढं मात्र नक्कीच. कोणत्याही माणसाला अडचणीत प्रथम आपण जपावे, तो तुम्हाला आयुष्यभर नक्कीच जपेल. चिकाटी हार फार मोठा अर्थात फार छोटा शब्द आहे, पण ज्याच्या आयुष्याला चिटकतो त्याचं मात्र सोनं नक्कीच करत असतो. समजून घ्या. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून तुम्हाला देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी तुम्हाला स्वतःला चालावे लागते. म्हणूनच इतरांना नाव ठेवण्यापेक्षा प्रथम तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. अर्थात तुम्ही तुमचं आयुष्य स्वतःच बदलू शकतात. इतर लोक तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करू शकतात. लोक खरं मनात बोलतात आणि खोटं जगाला मात्र ओरडू सांगत असतात. एवढंच खरे. प्रामाणिकपणा हा शिकायचा नसतो, तो मात्र जगण्यातच आपल्याला नक्कीच असावा लागतो. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी देखील नक्कीच नसते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे भुईमुगाच्या शेंगात शेंगदाणा आहे तोपर्यंत त्यांचा मुक्काम नक्कीच पोत्यात असतो. शेंगदाणा निघून गेल्यावर त्यांचा मुक्काम नक्कीच चुलीमध्ये असतो.
अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान कधीही जागा होत नसतो, एवढं मात्र नक्कीच. बाकी मित्रांनो, कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेले नशीब पुसलं कधी देखील जात नाही, तर ते मात्र उलट चमकून उठत असतं. तुमचं नाणं खरं असून चालत नाही, त्याला वाजवून दाखवण्याची कला पण तुमच्या अंगी मात्र तुम्ही निर्माण नक्कीच केली पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे कधी कधी कुणाचा काळ असतो, कुणाची वेळ असते. आज उडणारा पालापाचोला एकेकाळी हिरवळ नक्कीच असते. म्हणूनच प्रथम आपण समजून घ्यावे, आयुष्यामध्ये जे घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहेत असं आपण प्रत्येकाने समजून घेऊन नेहमी आयुष्यामध्ये आनंदी राहून आता मात्र तुम्हाला नक्कीच जगायचं आहे. आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन तुम्ही नक्कीच ऐका. हा संदेश जर इतका वेळ देऊन जरी तुम्ही ऐकलेले असाल तरीही देखील मी तुमच्या मनापासून आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण आयुष्यामध्ये काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात, तर काही गोष्टी आपल्या नक्कीच मनाविरुद्ध घडतात. म्हणूनच प्रथम आपण समजून घ्याने अर्थात समजून घ्यावे, ते म्हणजे जेवढं तुमच्या आयुष्यामध्ये सध्या मात्र घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी उत्तमच घडत नक्कीच आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता करीत असाल तर मग मात्र तुमची ती चिंता करणं नक्कीच पूर्णत्व व्यर्थ आहे. भगवंत म्हणतात, लक्षात घ्या, जीवनात जर लक्ष मोठे असेल तर संघर्ष देखील तुम्हाला मात्र मोठाच करावं लागेल. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आयुष्यामध्ये कष्ट करण्यापासून आपण कधीही दूर मात्र जाऊ नये, कारण जितके जास्त तुम्ही प्रयत्न कराल तितके तुमचे आयुष्य सुंदर होऊन जाईल. म्हणून माणसाने प्रथम प्रयत्न करावे, उत्तम कर्म करावे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हा प्रत्येकाला स्मरणामध्ये मात्र ठेवायच्या आहेत. नक्कीच अंधारात सोबत असणारा काजवा उजेडात सोबत असणारा सूर्यापेक्षाही अधिक मात्र मोलाचा नक्कीच असतो. प्रथम समजून घ्या, आयुष्यामध्ये काहीही घडत असले तरीही प्रथम मात्र आपण आपल्या मनाला नक्कीच सर्वप्रथम नक्कीच कंट्रोल करावे. कारण जो व्यक्ती स्वतःच्या मनाला कंट्रोल करू शकतो तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधीही नक्कीच रडणार नाही. एवढं मात्र नक्कीच. भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवते, रिकामा किस्सा मात्र या दुनियेमधील नक्कीच माणसं दाखवते. यश तुमच्याकडे येणार नाही, त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे नक्कीच जावं लागेल. आणि प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरी कधीही तुम्ही चिंता करू नका, कारण चिंता हे तुमच्या आयुष्याला नष्ट नक्कीच करीत असते. भगवंत म्हणतात, स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही तुझ्यासाठी उत्तमच आहे. आणि जीवनामध्ये येणारे सुख दुःखाचे अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठे नक्कीच करीत असतात, हे मात्र नक्कीच खरे. प्रथम समजून घ्या, ते म्हणजे शुद्धता तर विचारांमध्ये असते. माणूस कुठे पवित्र असतो, फुलात सुद्धा किडे असतात, दगडात सुद्धा हिरे असतात. वाईट सोडून चांगले बघा, माणसात सुद्धा तुम्हाला देव नक्कीच दिसतो. कुठल्याही गोष्टींचा अंत तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही. म्हणूनच प्रत्येकाने सर्वप्रथम प्रयत्न मात्र करायला शिकलं पाहिजे. आयुष्यामध्ये जो व्यक्ती कायम प्रयत्न करीत असतो, जो व्यक्ती नेहमी आयुष्यामध्ये उत्तम कर्म करीत असतो, त्याचे मात्र आयुष्य नक्कीच आज जरी नसले तरी देखील काही नक्कीच दिवसांनी उत्तम पूर्णत्व बनत असते. प्रेमळ मित्रांनो, खुश राहायचं असेल तर प्रथम तुम्ही स्वतःच्या आनंदाचा विचार करा. नक्कीच आयुष्यामध्ये आनंदी राहण्यासाठी प्रथम मात्र आपण प्रत्येकाने स्वतःवरती नक्कीच पूर्णत्व विश्वास ठेवलं पाहिजे. म्हणून अजूनही चिंता करणं सोडा आणि आता मात्र तुम्ही भगवंतांची भक्ती करण्याकडे लक्ष द्या. संकट छोटे असतो अथवा मोठे, कोणालाच नको असते. मात्र अशा संकटांमधूनही जे काही नक्कीच धडे घेतात तेच खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये यशस्वी होतात. कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज मात्र दडलेली असते. बस तेवढंच आपण समजून घ्यावे. आणि प्रेमळ मित्रांनो, जोपर्यंत चित्रीचे नक्कीच घाव घेत नाही
तोपर्यंत दगडसुद्धा देव कधी देखील होत नाही. म्हणूनच आपल्याला देखील टाक्याचे घाव सोसावे लागेल. त्याच पद्धतीने आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच वाईट परिस्थितीचे घाव सोसावे लागतील, तेव्हाच तुमची चांगली परिस्थिती येईल. म्हणून संघर्ष केल्याशिवाय कोणी देखील इथे महान होत नाही, हे मात्र आपल्याला समजलेलं असेल. जोपर्यंत तुम्ही बाहेर पडणार नाही, विविध रंगांनी नटलेली ही दुनिया बघत नाही, तोपर्यंत हे जग तुम्हाला खूप छोटं वाटतं आणि विचार पण तुमचे मात्र तितके छोटे नक्कीच राहतात. यामुळे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्या मात्र तणाव अर्थात आपल्यात मात्र तणाव नक्कीच निर्माण करीत असतात. समजून घ्या, आयुष्यात का असं होतं, जी माणसं आयुष्यात आहेत त्यांच्यासोबत हसायचं सोडून जी सोबत नाहीत त्यांच्यासाठी रडत मात्र नक्कीच आपण बसत असतो. मनातल्या भावना शंका कुशंका मनातून गोठून राहिल्या की नात्यांमध्ये दरी मात्र नक्कीच निर्माण होत असते. समजून घ्या, तुम्हाला वारंवार अपयश मिळत असेल तर या बाबतीत दुःख करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने तुम्ही तुमचे पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज ना उद्या तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. फक्त यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने उत्तम मात्र कर्म नक्कीच करायला शिकलं पाहिजे. जर आज तुम्ही अजूनही चिंता करीत असाल तर आता तुम्ही नक्कीच तुमची चिंता सोडून द्यावी. कारण प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये जे काही घडत असते त्या मात्र गोष्टी उत्तमच नक्की घडत असतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये स्वतःवरती विश्वास असेल तर कधीही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मागे मात्र नक्कीच पडणार नाही. भगवंत म्हणतात, तुम्हाला वारंवार अपयश मिळत असेल तर या बाबतीत दुःख करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने तुम्ही तुमचे पाऊले टाका. सतत तुम्ही तुमचे कर्तव्य करीत राहा. आज ना उद्या नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मात्र यश नक्कीच मिळणार आहे. म्हणून जर तुम्ही आता मात्र स्वतःवरती विश्वास ठेवाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने आनंदी राहाल. जर नेहमी भगवंतांवरती तुम्ही तुमचे विश्वास ठेवाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इतकं जास्त पुढे जाल ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील नक्कीच केलेली नसेल. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण पुढे नक्कीच ऐकावा. हा संदेश तुम्हाला जर मनापासून आवडलेला असेल तर नक्कीच या संदेशाला आपण एक लाईक जरूर करावे. भगवंतांची भक्ती करा. निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांचे नामस्मरण करा. बस जेवढ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भगवंत वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. म्हणून जर अजूनही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता जर करीत असाल ना तर खरोखरच आपण प्रत्येकाने चिंता मात्र करणं आता नक्की सोडून दिली पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून घ्यायचा आहे. जो व्यक्ती नेहमी प्रयत्न करीत असतो ना तो व्यक्ती मात्र त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जातो. म्हणून प्रत्येकाने सर्वप्रथम प्रयत्न मात्र नक्कीच करावे, कारण प्रयत्न केल्याशिवाय काहीही आपल्याला मात्र नक्कीच मिळत नसते. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. आयुष्यामध्ये संकटे जरी आलीत तरी एक मात्र सुख अर्थात एक सुख आपले आयुष्य त्या प्रत्येक दुःखांचा अंत करीत असतो. म्हणून काहीही घडले तरीही आता मात्र तुम्ही चिंता नक्कीच करू नका. लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही, तर त्या विचारांचा योग्य प्रवाहात अर्थात त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणं मात्र हे नक्कीच महत्त्वाचं आहे. प्रेमळ मित्रांनो, काहीही घडले किंवा काही तुमच्या आयुष्यामध्ये घडत असले तरीही आता मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता करणं सोडून घ्या. बस आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदी घालवण्यासाठी आपल्याला भगवंतांचे नेहमी नामस्मरण नक्कीच करावे लागेल आणि नेहमी भगवंतांची भक्ती आपण प्रत्येकाला मात्र निस्वार्थ मनाने नक्कीच करावी लागेल. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये असेच काही ना काही घडत असते. ते म्हणजे जे सध्या आपल्याला भगवंतांनी दिलेले आहे ना ते मात्र आपण प्रत्येकासाठी बस उत्तमच आहे.
असं आपण प्रत्येकाने आता मात्र समजून घ्यावे आणि नेहमी हे आपण आपले आयुष्य आनंदी राहून नक्की जगावे. स्वतःसाठी सगळे जगतात, पर जमलंच तर दुसऱ्यासाठीही तुम्ही जगून बघा. परंतु दुसऱ्यासाठी जगत असताना आपण मात्र आपला आनंद कधीही कमी करू नये. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी आपण बनवावे की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन मात्र उमेद नक्कीच मिळाली पाहिजे. म्हणूनच आपण आपले आयुष्य नेहमी आनंदी राहून नक्की जगावे. जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्तच तुम्हाला भगवंत वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. म्हणूनच अजूनही जर तुम्ही चिंता करीत असाल ना, तर खरोखर तुम्हाला मात्र आता भगवंतांवरती विश्वास ठेवावा लागेल. चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्यावर चिंतन केल्याने मार्ग आपल्याला नक्की सापडत असतो. हे मात्र आयुष्यामधले मोठे नक्की सत्य. चिंता करणं व्यर्थ आहे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्याची शर्यत आपण स्वतःलाच नेहमी जिंकावी लागते. इथे कोणीही तुम्हाला जिंकवण्यासाठी येत नसते. प्रथम जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून जगाल. आणि जर नेहमी तुम्ही इतरांना नक्कीच दुःखी करून हे आयुष्य जगलात तर कधी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंदी मात्र होऊ शकणार नाही. तुमचा शत्रू जितके अर्थात तुमचा शत्रू जितके दुःख तुम्हाला देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुम्हाला मात्र तुमचे नकारात्मक विचार देतात. म्हणूनच आपण प्रत्येकाने प्रथम सकारात्मक विचार करण्याकडे आपले लक्ष नक्कीच केंद्रित केलं पाहिजे. परिस्थिती माणसाला एकतर मजबूत बनवते, नाहीतर नक्कीच एकतर मजबूत मात्र त्याला बनवितच असते. काळजी करू नका. नक्कीच आयुष्यामध्ये काही गोष्टी उत्तम घडवण्यासाठी वाईट मात्र संकटांचा अर्थात नक्कीच वाईट परिस्थितींचा आपण प्रत्येकाला सामना मात्र योग्य पद्धतीने करवावा लागतो. म्हणूनच अजूनही तुम्ही चिंता आणि काळजी जर करीत असाल तर ती तुमची चिंता आणि काळजी आता मात्र करणं नक्कीच व्यर्थ आहे. म्हणून शांत राहा. काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. बस भगवंतांवरती विश्वास ठेवावे आणि हे आपले आयुष्य आपण प्रत्येकाने योग्य पद्धतीने जगावे. जर तुम्ही तणाव अर्थात हाताळून शकला नाहीत तर यशही तुम्ही कधी हाताळू शकणार नाहीत. समजून घ्या, आयुष्यामध्ये कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधीच आपल्यावर वेळ मात्र येणार नाही. नक्कीच म्हणूनच नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी तुम्ही व्हा. यश तुमच्या आतुरतेने नक्कीच येथे मात्र वाट पाहत आहे. आयुष्यातील काही प्रसंग आपल्याला नक्कीच दुखावून जातात, पण प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरीही तुम्ही चिंता करत जाऊ नका. कारण आयुष्य हे तर असेच आहे. इथे कधी सुख असते, इथे कधी दुःख असते. आणि जर तुम्हाला खरोखर आनंदी जर राहायचे असेल तर नक्कीच तुम्हाला स्वतःवरती सर्वात जास्त प्रमाणात विश्वास मात्र ठेवावाच लागेल. भगवंत म्हणत असतात, नदी वाहून गेल्यावर पाय न भिजविता पलीकडे जाऊन या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न बसता पाण्यात उडी घालून आणि प्रवाह तोडीत पलीकडे तुम्ही चला आणि धाडस करा. आयुष्यात बाळपण सुखाचं असतं, कारण अहंकारापासून ते लांब असतं. हम कुछ है हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क, झुंज, स्पर्धा आणि संघर्ष माणसाच्या आयुष्यात आहे. माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो, पण माफी मागून तुटलेला विश्वास कधीच आपल्याला मिळत नाही. नक्कीच म्हणून आयुष्यात एक चुका झाल्यावर चालतील, परंतु चुकून सुद्धा तुम्ही मात्र कुणाचा विश्वास नक्कीच तोडू नका. बस पराभव हा आयुष्याचा भाग आहे, पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही नक्की जिवंतपणाची एक मोठी निशाणी आहे. प्रत्येक सकाळ मनुष्याला सुवर्ण संधी देते आणि प्रत्येक संध्याकाळ विचारते, तू त्या संधीचे काय करीत आहेस? म्हणूनच प्रत्येकाने आपण लक्षामध्ये मात्र ठेवलं पाहिजे, ते म्हणजे आयुष्यात काहीही देखील झाले तरीही आपण प्रथम आता मात्र स्वतःवरती विश्वास नक्कीच ठेवावे. प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, काही गोष्टींचा आपल्याला मात्र त्याग करावाच लागतो.
जर प्रत्येक गोष्टी आपण मनामध्ये घेऊन फिरलात तर नक्कीच तिथे आपल्याला मात्र वेदना होणारच. म्हणून काही गोष्टींचा आपण प्रत्येकाने त्याग करावा. सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्यावा. कारण यशस्वी काय करायचं ते सांगतो आणि अयशस्वी काय करू नये हे आपण प्रत्येकाला सांगत असतो. आयुष्यात ज्या व्यक्ती नवनवीन कल्पना अर्थात नक्कीच राबवितात आणि त्यावर मेहनत करीतात, अशा व्यक्ती फक्त पैसा कमविणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त मात्र यशस्वी नक्कीच होत असतात. नाती तीच खरी असतात जे एकमेकांवर रुजतात, रागवतात, भांडतात, पण साथ कधी देखील ती मात्र सोडत नसतात. स्वतःच्या क्षमतेवर अर्थात कोणतेही कार्य करा. दुसऱ्यावर अवलंबून तुम्ही मात्र कधीही राहू नका. आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही आपण मात्र चिंता करू नये. कारण प्रेमळ मित्रांनो, चिंता ही नक्कीच आपल्यासाठी चिंता व्यर्थ आहे. बस चिंता करण्यापेक्षा आपण भगवंतांचे चिंतन करावे. माणसं जोडताना एक लक्ष असू द्या. सर्व झाडांनी फळ दिलेच पाहिजे असं नाही, तर काही झाडं सावलीसाठी आपण मात्र राखून नक्कीच ठेवावी. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्याला देखील वरून मात्र नक्कीच खाली पडावं लागतं. काहीही देखील झाले तरीही आपलं मात्र आयुष्य आपण आनंदाने घालवायचं असेल, अर्थात तुम्हाला तुमचे आयुष्य जर आनंदाने जगायचे असेल तर तुम्हाला नक्कीच जास्त प्रमाणात स्वतःवरती आत्मविश्वास हवा. म्हणून चिंता सोडा, काळजी सोडा आणि असेच भगवंतांचे संदेश तुम्ही तुमचा वेळातला वेळ देऊन प्रत्येक क्षणी मात्र ऐकत चला. आजचा हा संदेश अजून काही मिनिटे नक्कीच ऐकावा. आणि जर इतका वेळ देऊन तुम्ही हा आजचा संदेश ऐकलेला असाल तर नक्कीच मी तुमचे आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण प्रत्येकाने समजून घ्यावे ते म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जितकं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत नक्कीच देतील. म्हणूनच तुम्ही प्रथम तुमचे विचार पहा, ते शब्दात बदलत असतात. तुम्ही तुमचे शब्द पहा, ते प्रथम मात्र कृतीत बदलतात. तुम्ही तुमची कृती पहा, त्या सवयींमध्ये बदलतील आणि सवयी त्या चारित्र्यात बदलतात. तुमचे पात्र पहा, ते तुमचे नशीब मात्र नक्कीच बदलते. मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच आपल्याला विसरता येत नाही. घर छोटं असेल तरी देखील चालेल, पण मन मात्र आपण प्रत्येकाने मोठं नक्कीच ठेवलं पाहिजे. काहीही देखील झाले तरी देखील अर्थात प्रत्येक वेळेमध्ये तुम्ही मात्र आनंदी राहा. भगवंतांचे चिंतन करा, भगवंतांचे नामस्मरण करा. सोबत किती आहे ते महत्त्वाचं नसतं, वेळेला कोण तुमच्या उभा आहे हे प्रथम मात्र महत्त्वाचं असतं. आणि तुम्हाला अर्थात प्रथम मात्र तुम्ही तुमच्या व्यथा तिथेच मांडा जिथे तुम्हाला समाधान मिळेल. अर्थात आपला माता आपण तिथंच टिकवावा जिथे आपल्याला स्वाभिमान मिळेल. नाहीतरी व्यथा अर्थात व्यथा आणि माता तुडविण्यात लोक मात्र खूप अर्थात सराईत आहेत, हे आपल्याला मात्र समजलं असेल. भगवंतांचे करावे नामस्मरण, भगवंतांची करावी भक्ती. आयुष्य आपल्या आनंदामध्ये नक्कीच क्षणामध्ये एका बदलून जाईल. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी मात्र राजा तुम्हालाच म्हटलं पाहिजे. आपुलकीचे 4 शब्द मनापासून प्रत्येकाला जर बोलता आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता कधी देखील भासणार नाही. पुस्तके ही अंधारात असलेल्या मेंदूला प्रकाशात आणण्याचं मात्र काम करत असतात. माणुसकीच्या खेळात त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो जी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचं प्रथम मात्र नक्कीच मन जिंकत असतात. बाकी हरामाचा पैसा फक्त मनुष्याला मस्ती करायला शिकवितो, मात्र घाम गाळून कमवलेला पैसा तुम्हाला मात्र आयुष्य जगायचं कसं हे योग्य पद्धतीने नक्कीच शिकवेल. नवीन कपडे घालून नोकरीला गेलं तरी नोकर म्हणूनच तुम्हाला मात्र काम करावं लागतं, पण तुम्ही स्वतःच्या कामात फाटके कपडे जरी घातले तरी तिथे मात्र तुम्ही मालक नक्कीच राहणार. परंतु प्रथम आपण प्रत्येकाला भरपूर जास्त कष्ट मात्र नक्कीच घ्यावे लागतील. एवढं मात्र प्रथम तुम्ही समजून घ्या. भाषांचा अनुवाद होऊ शकतो, भावनांचा नाही. त्यांना तर फक्त मनातून आपण समजाव्या लागतात. आणि ज्याला प्रत्येक व्यक्तीमधल्या
अर्थात दुसऱ्याच्या मनातल्या ज्या व्यक्तीला भावना समजल्या तो व्यक्ती मात्र नक्कीच आनंदी होतो. भगवंत म्हणतात, शेवटच्या घावात दगड तुटतो. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही आधीचे जे घाव होते ते तुमचे महत्त्वाचे नव्हते. याचा अर्थ असा मुळीच नाही. यश मिळवण्यासाठी प्रथम मात्र केलेला प्रत्येक प्रयत्न हा तुमचा महत्त्वाचा असतो. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही उत्तम प्रयत्न करायला शिकलं पाहिजे. मनुष्याचा स्वभाव तेव्हाच बदलत असतो जेव्हा त्याची बाजू कोण ऐकून घेणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी बाजू नक्की सत्य असते तीच. भगवंत म्हणतात, समजून घे. हसता हसता सामोरे जा तू तुझ्या आयुष्याला, तरच घडवू शकशील. तू तुझ्या भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य हे तुला कळणार देखील नाही. आताचा हसरा क्षण परत मात्र तुला कधी देखील मिळणार नाही. म्हणूनच आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आणि असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला देखील मनापासून आवडत असतील तर या संदेशाला नक्कीच लाईक करा. अजूनही तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करा आणि साईडला असलेली घंटी म्हणजेच बेल नोटिफिकेशन ती आपण आत्ताच ऑलवर सेट करावी, जेणेकरून आपल्याला असे संदेश सर्वप्रथम मिळून जातील. धन्यवाद.